नमस्कार सगळ्यांना। आपल्याकडे दिवाळीसाठी स्पेशल आलेला आहे पैठणीवरचा ब्लाउज, जो की शिवायचा आहे। एकदम ट्रेंडिंग डिझाइन, ती पण आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये रेडी होणारी। 350 रुपये मी याचा चार्ज घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या एरियानुसार चार्ज घेऊ शकता। खूप सुंदर पैठणी साडी होती रेड कलरची आणि त्याच्यावरती हा ब्लाउज मी पूर्ण मेजरमेंटनी हा कट करून घेतलेला आहे। पूर्ण ब्लाउज पीस या पद्धतीने भरलेला होता। तर गळ्याचं मेजरमेंट मी टाकून घेत आहे। पान गळ्यावरती सुंदर डिझाइन बनवणार आहे। कुणी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, स्किप कोणीही करायचा नाहीये। आणि त्या अगोदर जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला पण लाईक करून द्या। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथे मस्त आपण पान गळ्याचा शेप आपण ड्रॉ करून घेणार आहोत। गळा जो आहे तो तुमच्या मेजरमेंटनी घ्यायचा आहे। मी खालच्या साईडला 2.5 आणि वरच्या साईडला 2.25 इंचाची रुंदी घेतली आहे। 10.5चा गळा या ठिकाणी रेडी आहे आणि याला मी छान पान शेप देऊन घेते। बघा काही डिझाइन असतात। आता पॅच झाला, खूप जुना झाला आणि ह्याच्यावरती आता मला नवीन ट्रेंडिंग डिझाइनचा ब्लाउज शिवायचा आहे। त्यासाठी मी सुंदर असा पान गळ्याचा शेप या ठिकाणी देऊन घेते। तुम्ही पाहिजे तर कॅनव्हास वापरू शकता, पण कपडा कडक आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी कॅनव्हास वापरणार नाहीये। आता ह्याला कट करून घेऊ। भरपूर डिझाइन शेअर केलेले आहे, कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पण आहेत। माझी तळमळ फक्त एवढी आहे की ज्या माझ्या मैत्रिणी बाहेर क्लासला नाही जाऊ शकत किंवा त्यांनी ब्लाउजचा क्लास केलेला आहे पण काही गोष्टींचे प्रॉब्लेम असतात, फक्त त्यांच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत असते। तर बघा मी या ठिकाणी आपला जो अस्तरचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे गळा। तर आता आपल्याला डिझाइनला छान सुरुवात करायची आहे। ब्लाउज खूप छान आहे, कडक ब्लाउज आहे मस्त आणि पैठणी पण भारी आहे। 3,500ची पैठणी आहे, त्याच्यामुळे ब्लाउज कस्टमरचा आहे, व्यवस्थित शिवायचा आहे। तर आता बघा मेजरमेंटनुसार मी या ठिकाणी करून घेतलेला आहे आणि मला या ठिकाणी डिझाइन पण रेडी करून घ्यायची आहे। तर बघा आता हा आपण अस्तरचा कपडा म्हणजे मेन फॅब्रिक थोडं साईडला घेऊ आणि अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला पूर्ण गळ्यावरती 1.25 इंचावरती खुणा करून घ्यायच्या आहे। 1 इंच किंवा 1.5 इंचापर्यंतही तुम्ही करू शकता, पण मी पूर्ण गळ्याला 1.5 इंचावर नाहीतर बघूया 1.25 इंचावर जसे आपल्या डिझाइन रेडी होते त्या पद्धतीने अशा पूर्ण गळ्यावरती आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला डिझाइन करायला कळेल, व्यवस्थित लक्षात येईल या पद्धतीने। कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर अजून बघून घ्या। 3 पीस प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे हा आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला एवढा छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच। आता बघा या साईडला डिझाइन केलेली आहे आपण, म्हणजे खुणा केलेला आहे। तर दुसऱ्या साईडला टाइम वेस्ट न करता ह्यालाच टॅप करून घ्यायचं, जेणेकरून जे पण आपण या साईडला खुणा केलेल्या आहेत त्या दुसऱ्या साईडला पण उमटून जातील। बघा दोन्ही साईडला सेम या पद्धतीने या ज्या खुणा आहेत त्या उमटल्या गेलेल्या आहेत। याला आपण थोडंसं डार्क करून घेऊया, जेणेकरून आपल्याला लगेच कळून जाईल। मी बऱ्याच गोष्टी यूट्यूबमधून शिकले, त्याच्यामुळे माझी पण तळमळ आहे की ज्या गोष्टी मला येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या। आता या ठिकाणी डिझाइनसाठी मला हवे आहेत पोटली बटन। आता मी या ठिकाणी 3 इंचाचा कपडा घेतलेला आहे, तुम्ही पाहिजे तर 2.5 इंचाचा पण घेऊ शकता। पोटली बटन इथे ठेवायचं असं आणि याला हाताने करत बसायचं नाही, मशीनवरतीच आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने। बघा सेम या पद्धतीने, कारण की हातावर जर करायचं म्हणलं एवढा वेळ जातो त्याला पॅक करायला वगैरे खूप, म्हणजे एवढ्या वेळात आपला हा ब्लाउज रेडी पण होऊन जाईल, एवढा वेळ जातो। मी पण अगोदर हातानेच करायचे, पण 1-2दा करून बघितलं मशीनवर तर छान झाले आहे। आणि हे जे स्पंज असतात छोटे छोटे त्याचा वापर करून मी हे सगळे पोटली बटन रेडी करून घेतलेले आहे। बघा एवढे सगळे करायला मी जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटांमध्ये हे सगळे फक्त फॅब्रिकचे तुकडे करून घेतले आणि फटाफट पोटली बटन करून घेतले। आता बघा हे या पद्धतीने आपल्याला ठेवून शिलाई टाकायची आहे। या पद्धतीने का बरं, की ही जी त्याची बाहेरच्या साईडचा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो आतल्या साईडला नाही जाणार, म्हणजे पूर्ण मध्ये दबल्या जाईल, विजिबल काहीच नसणार आहे। आणि अस्तरच्या खालून पण एकदम छान प्लेन दिसतो हा ब्लाउज, म्हणजे पूर्ण जो मधला फॅब्रिक आहे तो दबला जातो त्याच्यामध्ये, दोन्ही कपड्याच्या मध्ये अस्तर आणि। आता बघा मी फक्त अस्तरवर हे जॉईन करत आहे पोटली बटन, मेन फॅब्रिक बाजूलाच आहे आपला आणि पूर्ण आपले हे जे पोटली बटन आहे ते या पद्धतीने पूर्ण ब्लाउजला रेडी करून घ्यायचे आहे। हे शिवायला थोडंसं जड जातं या पद्धतीने जर शिवलं तर, पण ठीक आहे ब्लाउजची फिनिशिंग येण्यासाठी आपण असेच शिवायचे, कारण की जी घाण आहे ती फिनिशिंगसाठी म्हणजे
अशा पद्धतीने शिवले ना तर फिनिशिंगमध्ये छान येतात ते। बघा या पद्धतीने मी ज्या ठिकाणी खूण केलेली आहे त्याच ठिकाणी याच्यावर व्यवस्थित ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे। मशीन चालवली की तो जो गोळा असतो त्याच्यामुळे थोडासा समोर सरकतं, पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने जिथे आपण खूण केलेली आहे तिथेच ठेवून घ्यायचा तो, म्हणजे सगळे जे पोटली आहेत आपल्या त्या सगळ्या सेम येईल या पद्धतीने। आता पूर्ण गळ्याला आपण सेम याच पद्धतीने, बघा पोटली जी आहे ती आतल्या साईडला आहे आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी मधल्या साईडला ठेवलेला आहे। या पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण याला पोटली लावून घेतलेली आहे। बघा ही डिझाइन दिसायला एवढी सुंदर दिसते, एवढी ट्रेंडिंग दिसते आणि बनवायला पण एकदम सोपी आहे। आणि तुमचं जे झंझट आहे पोटली बटनला वेळ लागतो बनवायला तर ते पण मी सॉल्व केलेलं आहे। बघा 5 मिनिटांमध्ये पूर्ण पोटली बटन। आता जे आहे मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण हे अस्तरचा कपडा या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि सेम या पद्धतीने ह्याला पूर्ण याच्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे। बघा घाण पूर्ण आतल्या साईडला आहे पोटली बटनची जी एक्स्ट्राची असते आणि पोटली बटन म्हणजे बाहेरच्या साईडला गेलेले आहेत। आता तीनही साईडला आपल्याला या पद्धतीने पिन्ना टाकून घ्यायच्या आणि पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे। बघा याला तीनही साईडला व्यवस्थित पिन्ना लावून घ्यायच्या आणि पटकन शिवून। अगोदर ज्यावेळेस म्हणजे आपण मी 1-2 व्हिडिओ बघितले होते तर त्याच्यामध्ये दोऱ्यानेच पोटली बटन करायला शिकवलं होतं, त्याच्यामुळे माझा एवढा टाइम वेस्ट होत होता। तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणजे तुम्हाला जर, कारण की आता ना दिवाळीच्या सीझनमध्ये एवढे ब्लाऊज आहेत पेंडिंग पडलेले आणि जर त्यामध्ये आपल्याला असे पोटली बटन हाताने जर करायचे म्हटलं ना तर 500 रुपये शिलाई घेऊन पण हा ब्लाऊज आपल्याला करायला परवडणार नाही। कारण की ऑनेस्टली सांगते 1 तास पूर्ण जातो पोटली बटन, कारण की मला हे पोटली बटन फक्त बॅक पार्टलाच नाही तर पूर्ण याला म्हणजे स्लीव्जला पण रेडी करायचे आहेत। तर तुम्ही समजू शकता 1-1 इंचावरती जरी एक पोटली बटन धरलं तरी 10 + 10 20 आणि खालच्या साईडला 6 इंच म्हणजे 26 इंचाचा पूर्ण आपला गळाच असतो। 26 इंचापर्यंत म्हणजे 26 हे पोटली बटन आणि स्लीवची फिटिंग आहे 6.5। त्या पद्धतीने किती पोटली बटन मला करावे लागणार आहे तुम्ही विचार करा। आतल्या साईडची ही सगळी घाण कापून टाकूया। तर मलाच थोडीशी आयडिया सुचली की म्हटलं चला आपण ना हे सगळे पोटली बटन जे आहेत ते एकदा मशीनवर ट्राय करून बघूया, म्हणून मी मशीनवर ट्राय केले ना। तर कारण की मी जे स्पंज वापरले आहेत, तुम्ही जर मोती वगैरे वापरले तर ते मशीन खाली म्हणजे व्यवस्थित नाही येत, पण जर तुम्ही स्पंज वगैरे वापरले ना तर ते सुई खाली व्यवस्थित म्हणजे काही अडथळा होत नाही त्याला। आणि जर तुम्ही कॉटन वगैरे जरी वापरत असला किंवा कपड्याचे तुकडे जरी वापरत असला तरी पण काही प्रॉब्लेम होत नाही अशा पद्धतीने। तर आता आपल्याला ही साईडचं जे एक्स्ट्रा आहे जो आपण रेग्युलर गळा करतो त्या पद्धतीने पूर्ण गळ्याला कट देऊन घ्यायचे आणि हा गळ्याला आपल्याला दाबटीप टाकून घ्यायचे आहे। दिवाळीच्या सीझनचे एवढे ब्लाऊज आहेत पेंडिंग पडलेले आणि त्याच्यामुळे आपण एका डिझाईनला एवढा वेळ नाही देऊ शकत, त्याच्यामुळे ज्या पण डिझाईन आहे सोप्या बेनी फास्ट करायचा प्रयत्न करायचा, फक्त फिनिशिंग आली पाहिजे। आता ह्याच्यावरती तर मी लेस लावून घेणार आहे तरी पण दाब शिलाई देते। दाब शिलाई दिल्याने ब्लाऊजची फिनिशिंगमध्ये आपण जसं म्हणतो ना 4 चांद लागतात त्या पद्धतीने ब्लाऊजच्या फिनिशिंग खूप छान म्हणजे वाढून जाते आपली। तर बघा याला आपण दाब टिप टाकून घेऊया। आता ह्याची जी शिलाई आहे मी 350 घेतलेली आहे। टॉपच्या एरियानुसार आता तुम्ही शिलाई घ्या, कारण की आमच्याकडे काही ठिकाणी साध्या ब्लाऊजचे पण 500-500 रुपये घेतात, काही ठिकाणी 150, काही ठिकाणी 200। माझ्या ब्लाऊजच्या काय रेट आहे ते मी नंतर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कस करीलच। या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजवर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। बघा माझा जो स्पंज आहे तो दाब खाली जरी आला, मशीनच्या दाबाखाली जरी आला तरी पण काही फरक पडत नाही। या पद्धतीने बघा पूर्ण ज्या ब्लाऊजला आहे आता आपल्याला वरून पण एक टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित पोटली बटनचा जो आतला भाग आहे तो व्यवस्थित दबला जाईल। ह्याच्यावरती आपण लेस पण लावून घेणार आहोत। लेस मी सेम कलरची लावणार, कारण की जर गोल्डन लेस लावली तर जास्त बटबट दिसेल आणि कस्टमरला लुक छान हवा आहे, तर त्याच्यामुळे। आणि जे म्हणजे आता सहसा काय झालं की म्हणजे लेडीजला लेसची डिझाईन नकोच आहे, हाताने बनवलेल्या ज्या पाकळ्या असतात किंवा कपड्याची फॅब्रिकची जी पण डिझाईन असते हाताने बनवलेली तीच डिझाईन सगळ्यांना हवी आहे। अगोदर काय व्हायचं की लेस लावून सुंदर आपण काही पण डिझाईन बनवायचो तर ती सगळ्यांना आवडून जायची, पण आता हल्ली तसं नाही आहे।
लेस कुणालाच नको आहे आता, आणि ऑर्गन्झाच्या साड्या निघत आहे त्याच्यावरती जास्त लेस पण सूट होत नाही, त्याच्यामुळे बघा पूर्ण याला शिलाई टाकून घ्यायची आणि पूर्ण फॅब्रिक जो आहे तो जोडून घ्यायचा, शिलाई टाकून घ्यायची या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजवरती व्यवस्थित। जसा आता हा जो बॅक पार्ट आहे सेम त्याच पद्धतीने शिवायचा आहे, जसा आपण शेम शिवतो ना त्या पद्धतीने। आता ह्याला ज्यावेळेस मी प्रेस केली या फॅब्रिकला तर त्याला डायरेक्ट प्रेस न करता न्यूजपेपर ठेवून किंवा कॉटनचा कपडा ठेवून प्रेस करायचा आहे, कारण की हा जो कपडा आहे दिसायला खूप सुंदर आहे पण एवढे धागे निघू लागले त्याचे। दोन्ही पण साईडला आपण व्यवस्थित शिलाई टाकून घेऊया। कटिंग स्टिचिंगचा खूप सुंदर व्हिडिओ, तुम्ही खूप छान त्याला प्रतिसाद दिला, व्ह्यूज पण खूप सुंदर आलेले आहेत, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। थँक्यू सो मच, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या। बघा आता ह्याला आपण व्यवस्थित लेस लावून घेऊ। मी बोलले होते ना मी आता साडीच्या कलरचे यातलं लेस यूज करणार आहे, कारण की गोल्डन यूज केली ना तर ते बिलकुल व्यवस्थित नाही वाटणार आणि मला त्याला वेगळा लुक द्यायचा नाही आहे, सिंपल आणि सोबर या पद्धतीचा। आता रेड लेस लावल्याने काय होईल की बाहेरच्या साईडचा भाग झाला गोल्डन ब्लाऊजचा, म्हणजे ब्लाऊजचा जो कलर आहे तो आहे गोल्डन आणि पोटली बटन आहे साडीच्या कलरचे, आणि त्याच्यामध्ये दोन्ही मिक्स कलरची लेस आपण लावली ना तर त्याचा लुक खूप सुंदर येईल। आता ह्याच्यामध्ये जर गोल्डन लेस लावली असती तर एकदम विचित्र वाटलं असतं, तर त्यामुळे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला क्लायंट नाही सांगत, आपल्याला आपल्या मनानेच बघाव्या लागतात। आता आपण याला टक्स आणि जी बॅक पट्टी वगैरे आहे ती आपल्याला रेग्युलर करून घ्यायची आहे, कारण की कसं असतं की ब्लाऊजचा जो फायनल लुक आहे तो कस्टमरला आवडायला हवा या पद्धतीने। छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडे खूप लक्ष देणं जरुरी असतं, कारण की ब्लाऊज सुंदर दिसण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात। सगळ्यांना असं म्हणजे गोल्डन लेस लावायला असं वाटतं की गोल्डन सगळ्यांवर पण सूट होते, पण असं नाही आहे। काही काही फॅब्रिकला सोबरच लेस छान दिसते सेम त्या फॅब्रिकच्या कलरची। प्रत्येक वेळेस आपण जी कॉन्ट्रास्टची आयडिया आहे ती काम नाही करत। तर चला या पद्धतीने पट्टी लावून घेऊया आणि डिझाईन आपली पूर्णपणे रेडी आहे। मी याचे चार्जेस घेतले 350 रुपये। तुमच्या एरियामध्ये कसे घेतात ते पण मला सांगा, आणि स्लीवचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे। स्लीव्हला मी कशा पद्धतीने पोटली बटन लावले दुसऱ्या पद्धतीने लावलेले आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पट्टी देताना कधी पण दाबटीप देऊन घ्यायची आहे, आणि याला मी तुरपाई तर नंतर करून घेणार आहे। प्रेस केल्याच्या नंतर हा ब्लाऊज एकदम सुंदर दिसेल, जसा रेडीमेड ब्लाऊज असतो ना आपला त्यापेक्षाही छान। समोरचा जो भाग आहे 3 पीस प्रिन्सेस कट वरती मी रेडी केलेला आहे, आणि त्याचाच व्हिडिओ मी अगोदर मला माझ्याकडून एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हरला थोडासा लेट झाला, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे किती धागे निघलेले आहेत त्या पिसाचे। म्हणजे आहे एवढी भारी पैठणी पण तरी पण एवढे धागे निघले। तर तुमच्या सगळ्यांचे मी अजून एकदा धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला, आणि या सेम ब्लाऊजचा कटिंगचा जो मी व्हिडिओ अपलोड केला होता 3 पीस प्रिन्सेस कटचा, त्याचा पण मला तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते। आणि जर व्हिडिओमध्ये काही तुम्हाला कमी वाटले असेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण मला नक्की सांगा, व्हिडिओची क्वालिटी वगैरे। तर बघा या पद्धतीने आपला ब्लाऊजचा फायनल लुक रेडी आहे। तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या। बघा याला आता मी नॉट आणि लटकनचे पण छान डिझाईन करायचे आहे, ती मी नंतर करून घेते। बघा किती सुंदर लुक दिसतो आहे, अजून तुरपाई आणि प्रेसच्या नंतर तर याला अजून खूपच छान लुक येईल। बघा किती सुंदर, आणि लेस आपण साडीच्या कलरची लावल्यामुळे एकच नंबर हा ब्लाऊज दिसतो आहे। तर चला मग, आणि अजून एक सांगते, ब्लाऊज दिल्याच्या नंतर कस्टमरला एवढा छान बसला फिटिंगला, तर मला खूप छान वाटलं, आणि हा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केला। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।